श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्यासोबत न्याय होणार आहे. तू जर माझ्याकडे ही अपेक्षा ठेवून आला आहेस तर तुझ्यासोबत नक्कीच तो न्याय होणार आहे. जेव्हा तुम्ही ती आशा माझ्याकडे घेऊन येता तेव्हा मीही तुमच्या दिशेने कार्य करतो. तुम्हाला जरी ते आज दिसत नसले तरीही पडद्याआड ते सुरू आहे हे विसरू नका. जेव्हा तुम्ही हे प्रार्थना केलं आहे तर मनोमन ही प्रार्थना ही करा, ते मी स्वीकार केलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा माझ्याजवळ कोणी येतो त्याला निराशेतून दूर करण्यासाठी मी जे काही आशीर्वाद प्रदान करतो त्यामुळे त्याच्यातील ही निराशा दूर होण्यास माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार पाठवल्या जात असतात. जर तुम्ही ही प्रार्थना माझ्याकडे केले आहे तर आत्ता निश्चिंत असावे. तुमचा स्वामीवर किती विश्वास आहे हे तुम्ही मनोमन ठरवायचे. देव म्हणतात, बाळा मी तिथेच कार्य करतो जिथे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला जातो. बाळा तुझ्यासाठी मी निरंतर कार्य करत आहे. या कलियुगात तुला हरू देणार नाही. तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे. कोणी तुझी कितीही कठीण परीक्षा पाहून तुझ्या विरोधात ते कट कारस्थान रचून मी जेव्हा तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा तुला भिण्याचे घाबरण्याचे काही कारण उरत नाही. तेव्हा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनाला शांतता प्रदान करणारा, आनंद प्रदान करणारा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. बाळा निश्चिंत असावे. पुढील काळात तुम्ही तो न्याय प्राप्त करणार आहात. तुमच्याकडून काही अधिकार हिरवल्या जात आहे हे मी पाहत आहे. तुमच्याकडून काही ते अपमानास्पद वाक्य तुमच्यासाठी बोलण्यात जात आहे. मी ते ही ऐकत आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला जर तुझी निंदा कुठून ऐकू आले तर घाबरून जाऊ नकोस. त्या निंदेला सहन करण्याची क्षमता तुझ्यात निर्माण कर. कारण चर्चा त्याच्याच होतात ज्या गोष्टी त्याच्यात होतात. ज्याच्यात काहीतरी असे वेगळेपणा आहे ते तुझ्यात आहे, म्हणूनच त्या तुझ्या चर्चा सुरू आहे असे ध्यानी धर. आज ते जे कोणी तुझ्या विरोधात कार्य करत आहे ती व्यक्ती तुझ्या जवळचीही असू शकते, या शंका नाही. कधी कधी आपलेच नाते आपल्यावर असे उठते की ते कुठल्या कारणाने उठेल हे देखील कळत नाही. जो विरोध होत आहे तो तुला खूप काही त्रासदायक ठरत आहे. मी जाणतो बाळा, पण संयम बाळग. थोडा धैर्य ठेव. काही काळ जाऊ दे. सर्व काही गोष्टीतून निघण्यासाठी तुला मार्ग दाखवत आहे. ते मार्ग तुझ्यापर्यंत लवकरच येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्याकडे परमेश्वराकडे आला आहेस ना. ईश्वराकडे जो कोणी येतो त्याला कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अशा शतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ एक हरिनाम आहे. आपला ईश्वर, आपला पुढील सर्व काही भार सांभाळण्यासाठी आपला ईश्वर आपल्यासोबत आहे. फक्त तुम्ही तुमच्या कर्तव्यावर दुर्लक्ष करू नका. कारण जेव्हा ते काही घडत आहे ते देवाकडून लपलेलं नाही. ते जरी तुम्हाला आज असे वाटते की जे ते कार्य करत आहे ते ईश्वर पाहत नाहीत का, देवांना ते दिसत नाही का, पण ते सर्व काही आम्ही पाहत आहोत. ते तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपून निश्चित व्हा. तुम्ही फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या कर्तव्यात तुम्ही दूर जाऊ नका. जे काही कर्तव्य तुम्हाला प्राप्त आहे भगवंताकडून, तुम्हाला जे काही मार्ग दाखवल्या जातात त्यावर तुम्ही चालत राहावे. हेच तुमचे कर्म आहे. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचल्यावर तुझ्या मनाला ते खंबीरता प्राप्त होते. तुझ्या डोळ्यासमोर माझी मूर्ती उभी राहते. बाळा तुला माहीत आहे स्वामी समर्थाची आगाध महिमा आणि त्याच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य अपाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थाचे विचार जेव्हा तुम्ही मन लावून ऐकता तेव्हा तुमच्या पुढे देव स्वतः प्रकट होतात आणि तुम्हाला तो पाठिंबा प्रदान करतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या वाक्यावर तुमचा अधिक भरोसा बसायला लागतो. कारण प्रत्यक्षात देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात ती मदत पाठवत आहे हे विसरू नका. जेव्हा तुमच्या विरोधात कोणी कार्य करते त्या क्षणीला
तुमचे पाठराखण करत आहे हे विसरू नका. तुम्हाला तो मार्ग सापडेल आणि तुम्हाला तो मार्ग दाखवला जाईल. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्याने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, संकट तुझ्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. जर तू त्यांना घाबरून मागे सरकला तर जो कोणी तुझे विरोध करत आहेत ते पुढे येतील आणि त्याच्यात जीत होईल. ते सर्व काही जिंकून घेऊन जातील. जर तुला हे पाहावेसे वाटत असेल तर शांत राहा आणि जर तुला ते पाहत नसेल तर संघर्ष करायला तयार हो, कारण संघर्षाशिवाय मोठा विजय प्राप्त नाही. स्वामी म्हणतात, बाळा, दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचा घाव सोसावा लागतात. कधी कधी परिस्थिती विपरीत असतानाही तुम्हाला ते कार्य करावे लागते. कधी कधी ते निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला माहीत आहे की त्या निर्णयामुळे कुणीतरी आपल्याला दूर होईल, पण कधीही ते निर्णय चुकीचे न ठरता तुमच्यासाठी पुढील जीवनासाठी तुम्हाला धैर्य प्रदान करणारे ठरू शकतात आणि तुम्हाला योग्य मार्गावर नेणारे ठरतात. स्वामी म्हणतात, बाळा, या परिस्थितीतही घाबरून जाऊ नकोस. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतो. जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर काही काळ वाट पहा, तुला अंधार प्राप्त होणार नाही. तुझ्याकडे तो दिव्य प्रकाश माझा येईल आणि तुझे जीवन समृद्ध आणि आनंदमय करेल. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात कधी कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण जग हे तुमचे कधी ऐकून घेईल असे नाही. कधी कधी जगातील अशी माणसे आहेत, त्यातील काही माणसे असे आहेत जे तुमच्या दुःखाला पाहून आनंदीसुद्धा होतात, तुमच्या वेदनाला पाहून आनंदीसुद्धा होतात. म्हणून प्रत्येकाला आपल्या वेदना दाखवू नका, दुःख सांगू नका. तुम्हाला जे काही देवाकडून प्राप्त आहे त्यात तुम्ही निश्चिंत असावे, कारण देवच तुम्हाला त्यातून मार्ग काढून देत आहे. जर तुमचा संपूर्ण विश्वास स्वामीवर आणि स्वामीच्या शक्तीवर आहे तर घाबरून जाऊ नका. कुठल्याही क्षणाला तुम्हाला स्वतःला कमजोर मानू नका. तुम्हाला देवाने ती अपाट शक्ती दिली आहे, ते तुमचे निर्णय घेण्याची. तुमची जर ज्या क्षणाला फसवणूक करत असतील, जर ते तुमचेच असो की तुमचे नाते असो की तुमचे एखादे मित्र परिवार असो, जर तुम्हाला त्या ठिकाणी फसवणूक जाणवत असेल तर देव तुम्हाला नक्कीच सावध करून ते मार्ग दाखवतील, त्यातून तुम्हाला मोकळा होता येईल. स्वामी म्हणतात, खऱ्याची संगत सोबत हवी आहे, साह्य हवे आहे, स्वामी कृपा हवी आहे तर स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेव. कधी कधी काही गोष्टीचा त्याग हा तुम्हाला अधिक आनंदी ठेवत आहे हे विसरू नका. कधी कधी प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी इतकी आवश्यक होत नाही जितके तुमचे जीवन आनंदी असणे आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर मला शोधायला निघाला आहेस तर थांब. मी सर्वत्र आहे. मीच चराचर व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, कैलासावर गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेव, पदरी अपयश कधीच येणार नाही. जेव्हा तुम्ही हृदयातील मंदिरात अंधार ठेवता आणि देवाऱ्यात दिवा लावता त्याला काही अर्थ उरत नाही. तुम्ही जर माझे दर्शन तुमच्या हृदयात करू इच्छिता तर नामस्मरण हे सर्वाधिक सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही इतरांमध्ये मला प्राप्त कराल. स्वामी म्हणतात, अरे विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. दुःख कितीही मोठे असो तरीही मी ते दूर करण्यासाठी तुझा स्वामी समर्थ आहे. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. स्वामी म्हणतात, भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे. कारण जीवनात प्रत्येकाला भेटून तुम्ही तो आनंद प्राप्त कराल असे काही नाही. म्हणून जर तुम्ही आनंद प्राप्त करत असाल तर कुठल्याही क्षणी तुम्हाला तो प्राप्त होईल आणि देव तुम्हाला तो नक्कीच देईल, यावर विश्वास ठेवा. स्वामीची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा.
तुम्हाला जे काही प्राप्त आहे, जर त्यावर तुमचा विश्वास आहे की हे मला देवाने दिलेले आनंदाचे क्षण आहेत, तर तुम्ही त्यात आनंदी व्हाल. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहे हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहे याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या मुखावर हास्य आणता आणि त्यामुळे तो समोरचा व्यक्ती आनंदी होतो, काही दिल्याने कोणाच्या मनात तुमच्याविषयी आनंद निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीत कुठलीही चांगली वस्तू नाही. बाळा, तेव्हा प्रेम वाटत चला. कोणी आपले द्वेष करो अथवा आपला राग करो, तुम्ही जर त्या मार्गावर चालत राहिला तर तुम्हाला ते विरोध करणारे समाप्त होतील. बाळा, तुझ्या शत्रूही परास्त होतील, कारण जेव्हा तुम्ही त्या मार्गाने वळता आणि ते प्रत्येकाला समान मानून आपली योग्य ती शिकवण जगाला देत चालता, तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आनंद पाठवतात. हे विसरू नका. या ब्रह्मांडाचे काही नियम आहेत. तुम्ही जर देत राहिला तर तुम्हाला मिळत राहील, हे विसरू नका. तेव्हा तुम्ही जितका आनंद द्याल, या जगाला द्याल, तितकाच आनंद दुपटीने चौपटीने तुमच्याकडे येईल, हे विसरून जाऊ नका. आज जे तुमचा विरोध करत आहे, जे तुमच्या विरोधात उभे आहे, तुमच्याकडून काही अधिकार हिसकावून घेण्यात त्यांना आनंद प्राप्त होत आहे, ते देखील एक दिवस नतमस्तक होऊन तुमचे सर्व काही अधिकार तुमच्याकडे स्वतः सोपवतील. यावर विश्वास ठेवा. स्वामी देव तुमच्या जीवनात तो अंधकार येऊ देणार नाही आणि जर काही काळापुरताही ते सर्व काही घडले तरी काही क्षणातच स्वामी तुम्हाला त्या सर्व काही संकटातून दूर काढतील. यावर विश्वास ठेवा. स्वामी ज्याचा हात पकडतात त्यांना कधीही दुरावा देत नाही. तुम्ही फक्त स्वामीचे नामस्मरण करा आणि मग बघा देवाचा चमत्कार. देवाचे चमत्कार अनंत आहेत, देवाच्या लीला अनंत आहे आणि अपार आहेत. त्या तुमच्यासोबतही घडतील, तुम्हालाही स्वामीचे अनुभव येतील. यावर तुमचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली असे टाईप करा. विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगले व्यक्ती साथ देते. तुला ते सर्व काही प्राप्त होईल, यावर विश्वास ठेव, कारण तुझा देव स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहे ते भाग्यवंत भाग्यशाली आहेत. जाणले समर्थ, तुम्ही मनाचे भाव म्हणून ओठावर असते. केवळ स्वामी समर्थाचे नाव तुझ्याही ओठावर सतत श्री स्वामी समर्थ जप असावा. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जगाचा. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही निरसर करण्यासाठी स्वामी आज संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मार्गदर्शन देत आहेत ते जर मनापासून स्वीकारले आणि जे काही आशीर्वाद देत आहेत ते जर तुम्ही मनापासून स्वीकार केले तर तुमच्या प्रत्येक अडचणी दूर होतील, शत्रूही तुमचे पराजित होतील आणि तुम्हाला ते सर्व काही अधिकार पुन्हा प्राप्त होतील जे तुमच्याकडून काढून घेण्यात आले आहे. स्वतःला कमजोर मानू नका, काळजी करू नका. आयुष्य सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेवा. किती संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती अपाट आहे. तुमच्यासाठी कुठल्याही मार्गाने यश येत आहे आणि तुमच्यासाठी न्याय देखील येत आहे. स्वामी देव तुमच्यासाठी सुख संपदा आनंद देणारे आशीर्वाद घेऊन आले आहेत. ते मनापासून स्वीकार करा आणि आनंदी राहा. स्वामीची लीला अपाट आणि अनंत आहे. ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. देवाचे चमत्कार अगदी तुम्ही विचार न केलेल्या दिशेने सुद्धा येतील, यावर विश्वास ठेवा. जो कोणी स्वामीजवळ ते नाते मागू इच्छितो त्याला ते नाते आणि नात्यातील प्रेम प्राप्त होईल. जो कोणी स्वामीजवळ ती संपत्ती ते ऐश्वर्य मागू इच्छितात त्या कर्माद्वारे ते सर्व काही प्राप्त होईल आणि त्याचे जीवन सुख समृद्धी आनंदी होईल. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून स्वामी देव तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाची प्रगतीची दिशा दाखवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.